आम्ही चाललो होतो वापस खामगावला जाता जाता दिसला आम्हाला हा ॲक्सिडेंट होईल एसटीचा. चला सांगतो तुम्हाला पुढे काय विषय आहे. तर आज सगळ्यात पहिले मी टाकला आपल्या BMW मध्ये पेट्रोल. तेवढ्यात गेलो देवाभाऊची घेतली थोडीशी मजा. देवाभाऊ काही येईल नव्हतं दुकानावर. मग जायला म्हटलं का रे बा तुला साप आणायला आणि सोबत डुप्लिकेट, चल घेऊ आपण देवाभाऊची मजा. तेवढ्यात आले देवाभाऊनं कुलूप खोलायला गेले आणि देवाभाऊला दिसला साप. अरे का रे बा साप आहे म्हणे. अरे नाही रे बा आता डुप्लिकेट आहे म्हणे, तुम्हीच ठेवला वाटते. आपल्याला होते काही. देवाभाऊला म्हटलं पटकन पन्न्या द्या बा, पाणी चालू झालं, आम्हाला निघू द्या, आम्हाला जायचं आहे म्हटलं 1 ते 100 किलोमीटर. आम्ही चाललो देऊळगाव माळी. आम्हाला करायची होती गाडी रिपेअर देऊळगाव माळीला जाऊन. तेवढ्यात आम्ही पोचलो चिखलीला केला नाश्ता दाबून चांगला. नाश्ता झाला. चला म्हटलं चहा घेऊ. आता चहा घेतला. तो घेताच सांडला रे बा. तुमचा भाऊ कुठे गेला आणि काही सांडलं नाही तोडलं नाही असं कधी झालं का? मग घेतलं आम्ही ना गजानन महाराजचं दर्शन. चला म्हटलं आता निघू. चिखलीला निघलो आम्ही देऊळगाव माळीला जायसाठी. देऊळगाव माळीला पोचलो, गाडीचं कामगिम केलं. तिथून निघलो आम्ही वापस चिखलीला जायसाठी. चिखलीला पोचलो आणि मग जायला उचललं. मग निघलो आम्ही खामगावला जायसाठी. खामगावला जाता जाता आम्हाला दिसला बसचा ॲक्सिडेंट होईल. म्हटलं अरे पवन थांब 2 मिनिटं. काय झालं पाहू. विषय असा होता की बसवाला मारून राहिला ओव्हरटॅक. बसवाल्यानं ओव्हरटॅक मारता यानं हॉर्न दिला. यानं काही साईड दिली नाही. यानं साईडला दाबली तर ते बस गेली खाली डायरेक्ट शिदी. ते लोकांना विचारलं का हो बा याच्यातले लोक ड्रायव्हर कायले काही झालं नाही ना. ते म्हणत बाकीच्याला काही नाही झालं, एकाला लागलं म्हणून फक्त ड्रायव्हर थोडासा. मी होतो साईडला उभा आणि दादा काढत होता आपला व्हिडिओ. काय विषय चाला तुम्हाला पुढे सांगतो. तुम्हाला तर माहिती आहे आपण काल आलो होतो देवगाव मही. थांबलो होतो चिखलीमध्ये नाश्ता करायला. तर तेवढ्यात जयभाऊ म्हणतात की चाल आपण एक काम करू, बस स्टँडवर जाऊ म्हणे, पब्लिक रिॲक्शनचा व्हिडिओ घेऊ म्हणे. तुने पन्नी मस्त गाड्याला म्हणे, पाहू लोक कसे पाहतात म्हणे, तुला ब्लॉग बी भेटून जाते म्हणे मस्त. त्यानं जसं म्हटलं तुला ब्लॉग साठी कंटेंट भेटते म्हणे. चाल म्हटलं चाल लवकर बस स्टँडवर चाल म्हटलं. आलो बस स्टँडवर. जय म्हणते एक काम करतो मी माझ्या खिशात ठेवतो म्हणे मोबाईल आणि तू चाल म्हणे फक्त समोर. आम्ही दोघं येतो म्हणे मागू. काय पाहत होते रे बापरली फुल राडा. 2-4 लोकांना तर असंही म्हटलं कुठून आणला भाऊ, कितीचा आहे रेनकोट, मस्त आहे म्हणे रेनकोट घालेल तुम्ही तर एक नंबर दम झाला म्हणे विषय. तुम्हाला सांगू आम्ही काहीच प्लॅनिंग करून नाही गेलतो की बा आम्हाला रिॲक्शन व्हिडिओ काढायची की काही. जय भाऊ म्हणत की चला रिॲक्शन व्हिडिओ काढू म्हणून काढू. काहीच प्लॅनिंग नाही गेलतो. चला मग भावना तुम्हाला सांगतो काय विषय. चाललो होतो पब्लिक रिॲक्शनचे व्हिडिओ काढत आणि तेवढ्यात भाऊ मला दिसले माझ्या मागून व्हिडिओ काढताना. भाऊला म्हटलं अरे काढा बिंदास काढा, काही विषय नाही, व्हिडिओज काढून राहिलो म्हटलं पब्लिक रिॲक्शनचे, काही टेन्शन नाही घेऊ, काढा म्हटलं. भाऊ विचारतात आपल्याला का बा कुठचे आहे तुम्ही. म्हटलं खामगावचे. अरे का बा तुम्ही खामगावून आले का म्हणे एवढा व्हिडिओ काढा. अरे म्हटलं नाही हो बा आम्ही आलतो इकडे कामानं. जय म्हणे चला आपण पब्लिक रिॲक्शनचे व्हिडिओ काढू. म्हटलं चला बा म्हणून आम्ही काढून राहिलो. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढ्यात आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, लाईक बी ठोक जा तेवढं.